आशियाचा सर्वात धोकादायक सिरियल किलर कल्पना करा. एक असा माणूस जो तुमच्याशी मैत्री करेल, तुमचा विश्वास जिंकेल, तुमच्यासोबत जेवेल आणि नंतर तुमचाच जीव घेईल. हा माणूस होता चार्ल्स शोभराज. जगभरात द सर्प म्हणून ओळखला जाणारा हा गुन्हेगार 1970च्या दशकात आशियातील सर्वात भयावह नाव बनला होता. त्याचा जन्म 6 एप्रिल 1944 रोजी व्हिएतनाममध्ये झाला. वडील भारतीय, आई व्हिएतनामी. लहानपणापासूनच त्याचे आयुष्य संघर्षमय होते. घरात स्थिरता नव्हती, प्रेम नव्हते आणि कदाचित याच गोष्टींनी त्याच्या मनात गुन्हेगारीची बीजे पेरली. तरुणपणी तो फ्रान्समध्ये गेला. सुरुवातीला छोट्या मोठ्या चोऱ्या, नंतर फसवणूक आणि मग एकामागून एक गंभीर गुन्हे. तो अनेक वेळा तुरुंगात गेला, पण प्रत्येक वेळी आणखी धोकादायक बनून बाहेर आला. चार्ल्समध्ये एक वेगळीच कला होती. तो अत्यंत स्मार्ट होता. अनेक भाषा बोलत होता. त्याचा आत्मविश्वास जबरदस्त होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो लोकांचा विश्वास सहज जिंकू शकत होता. याच गुणांचा वापर करून त्याने मृत्यूचा एक भयानक खेळ सुरू केला. 1970च्या दशकात हजारो युरोपियन आणि अमेरिकन पर्यटक भारत, नेपाळ, थायलंड आणि इतर आशियाई देशांमध्ये फिरण्यासाठी येत असत. चार्ल्स याच पर्यटकांना लक्ष्य करत असे. तो स्वतःला कधी हिरे व्यापारी म्हणायचा, कधी मोठा उद्योगपती, तर कधी मदत करणारा मित्र. पर्यटकांना तो मोफत मदत करायचा, त्यांच्यासाठी हॉटेल बुक करायचा, जेवण द्यायचा आणि मग त्यांना औषधांच्या नावाखाली विषारी किंवा गुंगीच्या गोळ्या द्यायचा. बळी बेशुद्ध पडला की त्याचे पैसे, पासपोर्ट, दागिने सर्व काही लुकले जायचे. अनेक वेळा त्या व्यक्तीचा मृतदेह सापडायचा. काहींना विष देण्यात आले, काहींची गळा दाबून हत्या करण्यात आली, तर काहींचे मृतदेह जाळण्यात आले. पोलिसांकडे पुरावेच उरत नसत. थायलंडमध्ये अनेक तरुण पर्यटक रहस्यमयरित्या गायब होऊ लागले. नंतर त्यांचे मृतदेह सापडू लागले. काही महिला बळी समुद्र किनाऱ्यावर बिकिनी घातलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यामुळे माध्यमांनी चार्ल्सला एक नवीन नाव दिले, बिकिनी किलर. पण त्याचे सर्वात प्रसिद्ध नाव होते द सर्प. कारण तो अगदी सापाप्रमाणे शांतपणे हल्ला करायचा आणि पोलिसांच्या हातातून निसटायचा. वर्षानुवर्ष अनेक देशांची पोलीस यंत्रणा त्याच्या मागे होती. पण चार्ल्स प्रत्येक वेळी पळून जायचा. कधी बनावट पासपोर्ट वापरून, कधी नवीन नाव घेऊन, कधी वेगळा चेहरा बनवून. तो जणू काही अदृश्यच होता. पण प्रत्येक गुन्हेगाराची एक चूक त्याला पकडवते. 1976मध्ये दिल्लीमध्ये त्याने काही फ्रेंच पर्यटकांना गुंगीची औषधे देण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्याची योजना फसली. पर्यटकांना संशय आला, पोलिसांना माहिती देण्यात आली आणि अखेर चार्ल्स शोभराज अटक झाला. भारताच्या तिहार जेलमध्ये त्याला ठेवण्यात आले. पण तुरुंगातही त्याचे डावपेच सुरूच होते. तो अधिकाऱ्यांशी मैत्री करायचा, त्यांना प्रभावित करायचा आणि 1986मध्ये त्याने तुरुंगातील रक्षकांनाच गुंगीची औषधे दिली. सगळे बेशुद्ध पडले आणि चार्ल्स जेलमधून पळून गेला. ही घटना संपूर्ण भारतासाठी धक्कादायक होती. मात्र काही दिवसांनी त्याला पुन्हा पकडण्यात आले. यानंतर त्याने भारतात अनेक वर्ष शिक्षा भोगली. 1997मध्ये तो फ्रान्सला परतला. लोकांना वाटले आता त्याचे आयुष्य शांत होईल. पण चार्ल्स शोभराज इतक्या सहज शांत बसणाऱ्यांपैकी नव्हता. 2003मध्ये तो नेपाळमध्ये दिसला. तिथे पोलिसांनी त्याला अटक केली. जुन्या खुनांच्या खटल्यांमध्ये त्याच्यावर सुनावणी झाली आणि अखेर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सुमारे 2 दशकं त्याने नेपाळच्या तुरुंगात घालवली. 2022मध्ये वय आणि आरोग्याच्या कारणास्तव त्याची सुटका करण्यात आली. आज तो वृद्ध झाला आहे. पण त्याचे नाव अजूनही जगातील सर्वात कुख्यात गुन्हेगारांच्या यादीत घेतले जाते. चार्ल्स शोभराजने जगाला एक गोष्ट शिकवली. धोकादायक माणूस नेहमी बंदूक घेऊन फिरत नाही,
कधीकधी तो हसतमुख असतो, नम्र असतो आणि तुमचा मित्र असल्याचे भासवत असतो. पण त्याच्या मनात तुमच्यासाठी मृत्यूची योजना तयार होत असते. हा होता आशियाला हादरवून सोडणारा, विश्वासाचा गैरफायदा घेणारा आणि पोलिसांसाठी अनेक वर्ष डोकेदुखी ठरलेला चार्ल्स शोभराज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, आमच्या महाराष्ट्र अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.